चला नमस्कार सर्वांना. चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण नफा तोटा पाहत आहोत. आता जी राहिलेली टाईप आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये नाही का अभ्यासणार आहोत. तर बघा, ₹40 50 वस्तू खरेदी करून ₹50 40 वस्तू याप्रमाणे विकल्या तर व्यवहारातील शेकडा नफा अगर तोटा किती? क्वेश्चन मार्क. अकोला तलाठी 2015 साली विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. तर काय केलं बघा, मी ह्याच्यामध्ये काय केलं, जी खरेदी किंमत अगोदर लिहिली, नंतर विक्री किंमत लिहायची. मग खरेदी किंमत लिहिली ना, त्याच्या खाली अगोदर जी संख्या दिलेली ती किती दिली 40 इथे लिहिली. नंतरची संख्या काय केली रे, विक्री खाली लिहायची. नंतर इथं 50 दिलेले, मग त्याच्या खाली इथं 50 खरेदी खाली लिहिलं. पुन्हा संख्या काय आहे 40 इथे लिहिली. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग हे 40 गुणिले 40 जर केलं तर 1600. मग असं म्हणायचं की ही खरेदी असणार आहे, बरोबर. आणि हे 50 गुणिले 50 जर केलं तर ते किती येणार आहे रे, 2500. म्हणजे हे 2 शून्य ॲज इट इज लिहिलं, 5 5 25, 2500 माझी विक्री असणार आहे. आता करायचं काय पुढं? माझी खरेदी तर किती रे 1600, विक्री किती व्हायली 2500. तुम्हाला नफा किती होणार आहे याच्यामधला फरक घ्या बरं. नफा होणार आहे बघा ₹900. परंतु आपल्याला शेकडा नफा अगर तोटा ठरवायचा असतो तो नाही का खरेदी किमतीवर. नफा तर झालेला आहे मला ₹900, पण खरेदी किंमत किती त्यावेळेस ती आहे 1600. छेदामध्ये 1600 लिहा. गुणिले काय करायचे, शेकडा नाही का आपल्याला नफा शोधायचा असेल तर नाही का आपण 100 करतो. शेकडा तोटा असेल नफा असेल, वरचे 2 शून्य कॅन्सल, खालचे 2 शून्य कॅन्सल. आता ह्याला नाही का थोडंसं 16च्या 2ची कसोटी यूज करा, नाही तर 16चं टेबल येत असेल तर काहीच अडचण नाही. मग 900 भागिले काय रे, 900 भागिले काय 16 आहे, बरोबर. 16 पंचे 80. मग 16 पंचे जर 80 जर केलं तर 90 मधनं नाही का 80 जर गेले तर खाली किती राहिलेले 10. 10 राहिले आणि हा शून्य तिथं अटॅच केला, संख्या झाली 100. 16 पंचे 80, 16 किती रे 96, बरोबर. पॉईंट. आता पॉईंट द्यावं लागणार आहे, कारण 96 म्हणलं 100 मधनं नाही का 96 गेले, खाली राहिले 4. पॉईंट दिला, आता शून्य द्या. आणि 16 1 16 दोन्ही किती रे 32, म्हणजे 56 पॉईंट समथिंग गेले. पण नफा असणार आहे, मग 56.25 काय असेल रे, या क्वेश्चनचं छान प्रकारे आन्सर असणार आहे. आता नेक्स्ट पाहूया. एका वस्तूची किंमत तोट्याच्या 19 पट असल्यास शेकडा तोटा किती होईल? क्वेश्चन मार्क. नाशिक तलाठी 2014 साली विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. तर काय दिलेलं आहे त्यांनी, एका वस्तूची विक्री किंमत आहे ना तोट्याच्या 19 पट आहे. मग तोटाच काय करा रे, तोटा काय करा, ₹1 मानू आपण. मग तोट्याच्या 19 पट आहे, 400 शब्द जर आले तर ते नाही का गुणाकार घेतात, म्हणजे गुणाकार घ्यायचा असतो. मग तोट्याच्या नाही का विक्री किंमत असणार आहे. मग तोटा तर ₹1 मानलेला आहे. माझी विक्री किंमत काय असेल रे, विक्री असणार आहे 1 गुणिले 19 म्हणजेच ₹19 माझी विक्री असणार आहे. हे आता तोटा झालाय ना, मग माझी खरेदी काय असणार आहे रे, मग खरेदी असणार आहे माझी जास्त असेल विक्रीपेक्षा, बरोबर. तर 19 आणि 1 जर ॲडिंग केली तर किती असणार आहे, माझी ₹20 खरेदी असणार आहे. तर विचारलंय काय, किती शेकडा नाही का, शेकडा तोटा किती होईल. मग ₹20 वरती खरेदी किंमत माझी ₹20 असताना मला किती रे, ₹1 नाही का तोटा झालेला आहे. मग 100 वरती किती गुणिले 100 करायचं. मग 20 पंचे किती असते रे, 100 असते, म्हणजे 5% काय झाला असेल तोटा. तर आता ऑप्शन जर पाहिले आपण तर इथं थोडंसं करेक्शन करावं लागेल आपल्याला. तर ऑप्शन काय असेल रे, 2 ह्या क्वेश्चनचा आन्सर असेल. एका वस्तूची विक्री किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास शेकडा नफा किती? भंडारा पोलीस भरती 2016चा क्वेश्चन आहे. ट्रिकने सॉल्व्ह करूया आपण. काय सांगितलेलं आहे, नफ्याच्या नाही का 10 पट आहे. मग नफा काय करा, जो नफा आहे तुमचा ₹1 अज्युम करा बरं. मग नफ्याच्या 10 पटी म्हणले विक्री किती होणार आहे तुमची, विक्री असेल बघा 1 गुणिले किती रे 10 पटे, म्हणजेच ₹10 तुमची विक्री असणार आहे, बरोबर. मग 1 गुणिले 10 केलं असल्यास शेकडा नफा किती? तर मग काय करा, आता नफा झाला ह्याच्यामध्ये, नफा झाला म्हणलं तुमची खरेदी किंमत कशी असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजेच खरेदी इक्वल टू काय करा, 10 मधनं हे नफा वजा करा, म्हणजे ₹9 तुमची खरेदी असेल, बरोबर. आपल्याला नाही का शेकडा विचारले, शेकडा नफा किती. मग खरेदी किंमत किती, ₹9. ₹9 मला नाही का ₹1 नफा झालाय, तर 100 वरती किती असेल, बरोबर. हे कॅल्क्युलेशन करा. 9 ने 100ला भाग द्या बरं. 9 1 9 1 9 असणार आहे. मग 10तून 9 गेला, खाली राहिला 1, वरून घेतला 0. अगेन नाही का 10 संख्या झाली. पुन्हा 9 1 9, म्हणजेच आता पॉईंट द्यावा लागणार आहे. परंतु 11 पॉईंट काहीतरी समथिंग येते. एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे 1 ऑप्शन पर्याय क्रमांक 1 असणार आहे. तर नेक्स्ट पाहूया.
प्रत्येकी ₹5 प्रमाणे 40 खेळणी विकल्यास दुकानदारास ₹80 नफा होईल. तर प्रत्येक खेळणीची खरेदी किंमत किती? क्वेश्चन मार्क. पोलीस भरती 2016 साली विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे पोलीस भरतीला. तर काय करायचं बघा, याच्यामध्ये नाही का विकल्यास ना, मग आपण अगोदर काय करूया, आपण किंमत काढून काढून घेऊया. म्हणजेच विक्री बरोबर ते काय असणार आहे, ₹5 प्रमाणे 40 खेळणी घेतल्यात, मग 5 गुणिले काय करावं लागणार आहे, मला 40 करावं लागणार आहे. विक्री किती येणार आहे, 0 ॲज इट इज 5 चोक 20 म्हणजे ₹200 विक्री असेल. त्यावेळेस मला नफा किती झाला आहे, ₹80 नफा झालेला आहे. म्हणजेच नफा मला झालेला आहे ₹80. तर नफा झाला ना 80, नफा झालाय म्हटलं मग खरेदी किंमत लहान असणार आहे. मग 200 मधून काय करा, 80 काय करा, वजा करा. म्हणजेच आपली नाही का खरेदी किंमत असणार आहे. मग खरेदी किंमत बरोबर ती काय येईल रे, 200 वजा 80 जर केलं तर 120 माझी टोटल नाही का खरेदी असणार आहे, बरोबर. पण त्यांनी विचारलं काय मला, तर प्रत्येक खेळणीची खरेदी किंमत किती, प्रत्येक खेळणीची विचारली. माझी खरेदी किंमत किती आली रे, जेवढ्या खेळणी आहेत त्याचे खरेदी किंमत आली 120. खेळणी किती बघूया बरं, इथे 40 खेळणी आहेत. मग 40ने काय करा, ह्याला भाग द्या, जे की नाही का प्रत्येक नाही का वस्तूची खरेदी किंमत असेल. मग 40 त्रिक किती असते, 120. नाही तर हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, 4 त्रिक किती रे, 12. कसं हे कॅल्क्युलेशन करा. मग प्रत्येक खेळणीची किंमत किती असणार आहे, ₹3 असणार आहे. मग ऑप्शन क्रमांक काय रे, 2. एक घर ₹2250 विकल्यामुळे एका व्यक्तीस 10% तोटा सहन करावा लागला. त्यास 8% नफा मिळवण्यासाठी घर किती किमतीला विकावे लागेल? क्वेश्चन मार्क. जालना पोलीस भरती 2017चा क्वेश्चन आहे. एकदम ट्रिकने सॉल्व्ह करूया. काय रे, 2200 नाही का 50 रुपये विकल्यामुळे किती तोटा झाला रे, त्याला 10% तोटा झाला. मग 100 मधनं 10 वजा करा बरं, इथे त्याच्या समोर, म्हणजेच 90 नाही का टक्के असेल. बरं, त्यास 8% नाही का नफा मिळवण्यासाठी घर किती किमतीला विकावे लागेल? 8% नफा ना, मग 100 मध्ये नाही का 8 मिळवा बरं, 108 होईल. त्यावेळेस नाही का माझी विक्री किंमत नाही का कितीला विकावं लागेल, म्हणजे विक्री किंमत किती असेल, एक्स ॲज्युम केलं. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि एक्सच्या समोरील संख्या छेदामध्ये लिहायची कधी बी. तर मग असं होईल, हे 2250 गुणिले 108, छेदामध्ये एक्सच्या समोर 90 आहे, ते छेदामध्ये येईल, हे 90 लिहिले. झालं, एका साईडला एक्स शिल्लक राहिली, जी की तुमची किती किमतीला म्हणजे विक्री किंमत निघणार आहे. हे 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल झाला. आता काय करा, 9ने भाग द्या बरं 108ला. 9 1 9, खाली राहिला 1, 9 2 किती रे, 18. म्हणजेच भागाकार किती आला, 12. 12ने आता गुणा बरं, 12 25 60ला, 0चा हातचे किती आले रे, 6. 12 2 24, 24 आणि 6 किती रे, 30. आता हातचे 3 असतील. 12 1 12, 12 2 24, बरोबर. 24 आणि 3 किती रे, 27. म्हणजे ₹27 नाही का ते घर विकावं लागेल. ऑप्शन क्रमांक काय असेल रे, 1 असेल. बघा, तशाच टाईपचा आपण नाही का नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे. एक रेडिओ सेट ₹1440 विकल्यामुळे 10% नाही का तोटा होतो. जर त्याला 10% नफा मिळवायचा असेल तर तो रेडिओ सेट किती रुपयाला विकावा लागेल? क्वेश्चन मार्क. आणि हा क्वेश्चन विचारला चंद्रपूर पोलीस भरती 2017 साली. एकदम आपण ट्रिकने सॉल्व्ह करतो. तर 1440 इथल्या 1440 इथे लिहिले, किती तोटा झालाय रे, ₹10 तोटा झालाय. म्हणजेच नाही का इथं 90 असेल, 100 मधून 10 ती वजा करा. आता नफा किती कमवायचा आहे, 10% नफा कमवायचा आहे. म्हणजेच 100 मध्ये ते 10 ऍड करा बरं, 110 असतील. अशा वेळी नाही का माझी विक्री किंमत काय असणार आहे, एक्स. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना एक समोरील संख्या काय असते रे, छेदामध्ये असते, एवढं लक्षात राहू दे. मग एक्स बरोबर ती क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बरं, 1440 गुणिले काय असेल रे, 110, छेदामध्ये हे 90 येतील. मग हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. 9 ने 144ला भाग द्या बरं. 9 1 9, 14 मधनं जर 9 गेले तर खाली किती राहतात, 5. 9 सकी किती रे, 54 असेल. आता 16ने काय करा, ह्याला मल्टिप्लाय करा. मग 16 शून्य काय असणार आहे रे, 0 असेल, बरोबर. हे 0 ॲज इट इज लिहिला. आता 16 गुणिले 11 करा. 16 1 16 6चा हातचा आला 1, 16 1 16 आणि हातचा आलेले किती रे, 17. म्हणजेच कितीला नाही का काय असणार आहे, ती विकावं लागेल, तर ते ₹1760. किती सिंपल आहे बघा बरं. ऑप्शन क्रमांक काय असेल, 1 असेल. 12 पेनांची खरेदी किंमत 8 पेनांच्या विक्री किमती एवढी असेल तर व्यवहारातील शेकडा नफा किती? धुळे तलाठी 2016 साली, तलाठी भरतीसाठी 2016 साली विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. बघा, ही जी ट्रिक कशी असणार आहे, इथं काय करा, खरेदी असेल आणि इथं काय असेल रे, विक्री असेल, बरोबर. आता काय दिलेलं आहे, 12 पेनांची खरेदी, इथं 12 लिहिले, बरोबर.
आणि 8 पेनांची विक्री इथं आटलेली आहे. ह्या दोन्ही संख्येचं काय करा, लसावी शोधा. मोठी संख्या काय आहे रे 12. 12 म्हणल्यावर 8ने 12ला भाग जात नाही, बरोबर. 12 नसणारे लसावी. मग 12ची दुप्पट करा. 12 2 24. 8ने भाग जातोय का? जातोय. म्हणजे 24 काय असणार आहे? या दोन्ही संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे लसावी असणार आहे. हे 24ने डिवाइड करा बरं त्या संख्येला. इथे 24 लिहिले आणि इथे एकदा 24 लिहिले. आता हे कॅल्क्युलेशन करा. 12ने 24ला भाग द्या. 12 2 24 म्हणजे खरेदीचं युनिट काय आलं रे? 2 युनिट आलं. तसंच 8 1 8 8 3 24 म्हणजेच विक्रीचं तुमचं युनिट काय आलं रे? 3 आलं. म्हणजे माझी खरेदी 2 रुपये आणि विक्री काय आहे? 3 रुपये. मला काय झालं असणार आहे? 1 रुपये काय झाला असेल रे? त्याच्यामध्ये नफा झाला असेल, बरोबर. 1 रुपये नफा झाला असेल. तर मला शेकडा नफा किती विचारले. मग खरेदी काय रे माझी 2 रुपये. 2 वरती काय? 1 रुपये नफा झालेला आहे. मग 100 वरती किती? गुणिले 100 करा. 2 ने 100ला भाग द्या. म्हणजे 100चे निम्मे होत असतात. म्हणजे 100चे निम्मे किती असेल रे? 50. मग 50 गुणिले काय असणार आहे? 50. 50% मला काय त्या ठिकाणी नफा झालेला असेल. ऑप्शन क्रमांक काय असेल रे? मग 2 असेल. बघा तशाच प्रकारचं एक आणखी उदाहरण घेतलेलं आहे. 10 वस्तूंची खरेदी किंमत 8 वस्तूंची विक्री एवढी असेल तर व्यवहारातील शेकडा नफा किती? क्वेश्चन मार्क. परभणी पोलीस भरती 2017 साली विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. तर बघा काय करायचं, जी खरेदी आहे इथं खरेदी लिहिलं. किती वस्तूची खरेदी आहे ती? 10 वस्तूची खरेदी आहे. मग 10 इथं लिहा किंवा त्याच्या खाली लिहा. आणि इकडे काय रे? विक्री आहे. किती वस्तूची विक्री? 8 वस्तूची दिलेली, बरोबर. ही इक्वल आहे म्हणजेच बरोबर आहे, बरोबर. तर काय करायचं, या दोन्ही संख्येचा 10 आणि 8चा नाही का लसावी शोधायचा. 10 मोठी संख्या, 10च्या दुप्पट काय होणार रे? 20. 8ने भाग जात नाही. मग अशी संख्या शोधा. 40 संख्या दोन्हीने भाग जातो. 8 पंचे 40 आणि 10 चोक 40. मग त्या लसावीने नाही का त्या संख्येला नाही का भाग द्यायचा असा, बरोबर. मग बघा हे 0 म्हणजे 10 चोक किती रे? 40. आणि इथं 8 पंचे किती? 40. मग खरेदीचं युनिट किती आलं रे? 4. विक्रीचं युनिट किती आलं? 5. खरेदी माझी 4 रुपये, विक्री 5 रुपये. मला 1 रुपये काय झाला असेल रे? नफा झाला असेल. तर विचारलं काय मला? शेकडा नफा किती? मग खरेदी किमती ठरवला जातो. 4 रुपयावरती नाही का मला 1 रुपये नाही का नफा झालाय. तर 100 वरती किती? बरोबर. मग 4ने भाग देतात म्हणजे 100चा चौथा हिस्सा निघणार आहे. मग चौथा हिस्सा किती असतो रे? 25. 25% काय असेल रे? मला या व्यवहारामध्ये नाही का प्रॉफिट झालेला असेल. ऑप्शन क्रमांक काय असेल रे? 1 असेल. एक वस्तू 80 रुपयास विकल्याने त्या वस्तूच्या खरेदी इतका नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? परभणी तलाठी 2016 साली विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. एकदम सिंपल आहे बघा. खरेदी इतकाच नफा आहे. नफा आणि खरेदी कशी रे? सेम आहे. मग मी काय करतो, खरेदी 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 बरोबर ती काय आहे रे? नफा आहे. हे दोन्ही इक्वल आहेत. मग त्यासाठी काय करतो? एक्स ॲज्युम करतो. खरेदी नफा बरोबर ते काय केलं? एक्स ॲज्युम केलं. बरं. तर 80 रुपये आपल्याला विक्री दिलेली, म्हणजेच विक्री किती दिलेली? 80 रुपये. तर आपलं नाही का ह्याच्यामध्ये नाही का, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? नफा झालेला आहे ना. नफा बरोबर ते मग सूत्र काय असतंय? नफा बरोबर ते असते बघा, विक्री मायनस खरेदी असते, बरोबर. तर मग नफा किती झालाय? आपण एक्स ॲज्युम, खरेदी आणि नफा एकच आहे. मग नफाच्या जागी काय करतो? एक्स घेतो, बरोबर. ती विक्री तर मला किती दिलेली? 80 रुपये वजा खरेदी काय रे? नफा खरेदी एकच असल्यामुळे एक्स मानलेले आपण. हे वजा एक्स इकडे आल्यावर काय होतील रे? अधिक एक्स होतील, बरोबर. मग हे एक्स आणि इकडे आल्यावर अधिक झाले, 2 एक्स झाले. 2 एक्स बरोबर ते किती रे? 80. मला फक्त एक्स हवा आहे. एक्स बरोबर ती हे 2 भागाकारमध्ये जाईल म्हणजे 80 भागिले काय होईल रे? 2 होईल. ह्याचं फायनल आन्सर 80चे निम्मे किती असतात रे? 40. आणि एक्स काय म्हणलंय मी? खरेदी आहे आणि नफा इक्वल आहेत. मग क्वेश्चनमध्ये विचारलं मला वस्तूची खरेदी किंमत किती? मग किती असेल रे? 40 रुपये. ऑप्शन क्रमांक काय? 4. एक वस्तू 196ला विकल्याने खरेदीच्या 1/8 पट तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? क्वेश्चन मार्क. दौंड SRPF 2017 साली विचारलेला क्वेश्चन आहे. आता बघा ह्याला डिटेलनी सॉल्व्ह करायला गेलं तर वेळ लागेल. ह्याला ऑप्शन बेटर राहील बघा. आता असा कोणता ऑप्शन आहे की त्याची 1/8 जर 8 जर घेतलं, बरोबर. 1/8 पट जर घेतली आणि त्याच्यामधून जर वजा करून नाही का 196 आन्सर आलं तर ते आन्सर आपलं काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. बघूया आपण. पहिला ऑप्शन चेक करून बघूया. 200चे काय करतो मी? 1/8 नाही का 8 जर घेतलं, बरोबर. तर 8ने भागा बरं. 8ने जर भागिलं तर काय येणार आहे रे? 8 1 8 8 2 किती रे? 16, बरोबर. 16 म्हणलं 20 मधनं 16 4 राहिले, 8 पंचे 40, 25 येणार आहे.
हे 200 मधनं नाही का ते आता वजा करा 25, 196 येते का बघा. जर 20 गेले 180 म्हणजे 196 येते का नाही येत, म्हणजे पहिला ऑप्शन काय रे रॉंग असणार आहे. आता काय करतो 224 घेतो. 224चे काय करा 1 मध्ये 8 काढा बरं. पट म्हणजेच गुणिले काय करा 1 8 करा, म्हणजे 8ने भाग द्या त्या संख्येला. 8 1 8, 8 2 किती रे 8 2 16. 22 मधनं 16 गेल्यावर खाली किती राहतात 6 वरून घेतले 4, संख्या झाली 64. आठी किती रे आठी किती असते 64 बरोबर, म्हणजे 28 आलं. मग आता काय करा 224 मधनं नाही का ते 28 वजा करा. जर माझी सबट्रॅक्शन 196 आली तर मग घेतलेला ऑप्शन करेक्ट आहे. बघा 4 मधनं 8 वजा होत ना, हातचा घ्या. 14 मधनं 8 गेले खाली राहिले 6 बरोबर, इथं राहिला 1 म्हणजे संख्या शेवटची राहिलेली 21. 21 मधून जर 2 गेलं तर खाली किती राहतंय 19, म्हणजे 196 आलं. म्हणजेच घेतलेला ऑप्शन आपण काय करेक्ट आहे. ऑप्शन सॉल्व्ह करा, हे सोपं राहील. एने एक मोबाईल बीला 20% नफ्याने विकला. तोच मोबाईल बीने 25% नफ्याने सीला विकला. जर तो मोबाईल सीला 15,000 रुपयास मिळाला तर त्या मोबाईलची मूळ किंमत किती? अहिल्यानगर तलाठी 2016 साली विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. तर कसं सॉल्व्ह करायचं बघा. जी आता किती व्यक्ती तर याच्यामध्ये ए, बी आणि सी 3 व्यक्ती आहेत. जी मूळ किंमत आहे ए पाशी ती एक्स मानली बरोबर. एक्स मी अज्युम केली बघा. एक्स गुणिले 20% बीला विकले ना, मग इथं काय करा 100 मध्ये ते 20 ॲड करा. छेदामध्ये काय रे 100 असते. 100 वरती 120 नफ्याने विकली ना, नफा झाला म्हणलं 100 मध्ये नाही का 20 ॲड केले गुणिले पुन्हा काय रे 25% म्हणजे 100 मध्ये नाही का 100 वरती काय असतील रे 25 ॲड जर केलं तर 125 असते बरोबर. बरोबर ती फायनल आता सीला कितीला भेटली रे 15,000. इक्वल साईन टाका आणि इथं 15,000 लिहा बरोबर. आता हे कॅल्क्युलेशन करा फक्त. तर एक्स बरोबर ते एकदा स्ट्रक्चर म्हणतो, हे दोन्ही 100 गुणिले 100 आहे. छेदामध्ये बरोबर साईन क्रॉस केल्यावर नाही का गुणाकारमध्ये जाईल, म्हणजे असं होईल हे 15,000 गुणिले 100 गुणिले हे 100. छेदामध्ये 120 येणार आहे आणि गुणिले हे 125 राहिले एका साईडला एक्स शिल्लक. आता हे कॅल्क्युलेशन करा. 25 1 25 25 100 25 5 किती रे 1,200 बरोबर. हा शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल. 5 1 5 5 2 किती रे 10. आता नंतर 4 1 4 4 3 किती 12. आता 3 हे 15,000ला भाग द्या. 3 1 3 3 5 किती रे 15. हे शून्य कट करा आणि इथं जोडा. मग वरती काय शिल्लक आहे 5,000 गुणिले किती 2 आहे. इथं गुणाकारचं साईन असणार आहे. 5,000 गुणिले 2 जर केलं तर किती येणार आहे रे ते असणार आहे 10,000. किती असेल 10,000. छान प्रकारे आन्सर काय असेल रे ऑप्शन क्रमांक 4. सोहन एकाच किमतीने 2 शेळ्या विकतो. पहिल्या शेळीवर त्याला 10% नफा व दुसऱ्या शेळीवर 10% तोटा होतो, तर व्यवहारातील परिणाम काय? UPSC 2014 साली विचारलेला क्वेश्चन आहे. बघा हे जर सेम क्वांटिटी असेल, क्वांटिटी जर सेम असेल बघा 10% इथे 10%च आहे. नफा आणि तोटा जर होत असेल ह्या व्यवहारामध्ये काय होत असतो बघा तोटाच होतो. मग ट्रिकने सांगतो तुम्हाला, त्या संख्येचा काय करा वर्ग करा. 10चा वर्ग किती असतो रे 100 आणि भागिले 100 करायचं. मग 100 भागिले 100 जर केलं तर आन्सर 1 येणार आहे. परंतु ते काय असणार आहे रे 1% काय असेल तोटा असेल, लॉस असेल बरोबर. हे लक्षातच ठेवा. ऑप्शन क्रमांक काय असेल रे मग 1% तोटा असेल. आता नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट असं आहे खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 5 जसे 7 आहे तर शेकडा नफा किती? मला सांगा खरेदीचं युनिट काय दिलेलं आहे 5 आणि विक्रीचं युनिट काय दिलेलं आहे रे 7 दिलेले. मग ह्याच्यात मला नफाच झालेला असणार आहे. मग 7 मधनं नाही का 5 वजा करा 2 रुपये नफा झालेला असेल, परंतु शेकडा नफा विचारले. मग खरेदी किमतीचं युनिट काय आहे 5. 5 वरती मला नाही का 2 रुपये काय झालेलं आहे 2 युनिट नफा झालेला आहे. गुणिले काय करा शेकडा काढायचे तर 100 करा. हे कॅल्क्युलेशन करा बरं. 5 1 5 5 2 10 आणि हा शून्य इथं अटॅच करा. मग 20 गुणिले 2 राहिले शिल्लक. मग 20 2 किती रे 40. मग 40% काय असेल रे मला प्रॉफिट झालेला असेल. ऑप्शन क्रमांक 2. तर अशा प्रकारे आपण ट्रिकने नाही का नफा तोटा बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत ट्रिकने सॉल्व्ह केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चव्हाण मॅथ्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.